I love you, Gabriella. I love you. I love you, Gabriella. मिठीतून दिगंबर तू गॅब्रिएला प्लीज मला सोडून जाऊ नको. नाही जाणार ना. नो माय डिअर. आणि हे काय तुला हेअरफॉल सुरू झाला? हो ना भाई. अरे शॅम्पूचा असरच होत नाही. हे बघ सगळे केस तिच्या हातात गेले. मजा येते. रिचा आवडते ना तुला? खरं साई 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 जस्ट वेट. लिसन टू मी प्लीज. नचिकेत मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तू ये इकडे ये प्लीज प्लीज. हा वीक देऊन येतो नाहीतर तो उद्याचं पण भाडं लावेल परत. या हा चल. गाबरी दिगंबर तू ना प्लीज जा ना. तू प्लीज शांत हो. मी काय सांगतो ते ऐकून घे फक्त. नचिकेत मला तुझं काही ऐकायचं नाहीये. काय होतंय सगळं? का केलंस तू असं? रिलॅक्स काम डाऊन. पाणी देऊ? नकोय मला पाणी. का केलंस तू असं सगळं? काय मिळालं तुला हे करून? ओके वाईट वाटलं? वाटणारच ना. वाटलंच पाहिजे ऑफकोर्स. बट फर्स्ट टेल मी निरंजन कोण? ज्या गॅब्रिएलावरती तू आता चिडली ती गॅब्रिएला तुझ्या निरंजनची ट्विन सिस्टर आहे. म्हणजे रिमेंबर मी डिनरला आलो होतो तुमच्याकडे तेव्हा तू रिचाला भेटायला गेली फालुदा खायला. काय बोलते मी होतो तिथे. काय? तेव्हाच मला कळलं निरंजन असं कोणी नाही. अँड यू आर डुईंग दिस जस्ट टू मेक मी फील जेलस. मला त्रास द्यायला जेलस करायला हे तू सगळं केलं राईट? सो मी पण तेच केलं आणि तू चिडली. आप्पा आणखीन एकाचा दूरध्वनी आला होता. त्यांना म्हणे आपली शाखा उघडायची होती. मग नीट चौकशी कर आणि होकार देऊन टाक. बरं आप्पा. आप्पा आता आपला व्यवसाय वाढतोय तर काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार. काय करावं लागेल? एखादा संगणक घेतला तर हिशोब ठेवणं सोपं जाईल. नाही पण माझा नकार नाहीच आहे. सई परदेशींच्या कार्यालयात सुद्धा संगणकावरच माहिती पाठवणार आहे. पण म्हणजे तुम्हाला पटलंय ना आप्पा? हे पैसे जास्त मिळणार असतील ना तर कशाला नाही म्हणतायत? हे व्यवसाय वाढत असेल तर काहीही हरकत नाही. म्हणजे तेच ते. पण सईला संगणकातलं एवढं सगळं करतं हे मला नव्हतं माहित. अहो आपली सई हुशारच आहे.
हल्लीच्या पिढीला ना हे सगळं शिकल्याशिवाय काही पर्यायच नाहीये. हो बाई. आई मी पण शिकणार. हो पण आधी जेवा. सईताई सारखं व्हायचं असेल ना तर तिच्या बाकीच्या गोष्टी पण शिक जरा. पण काय हो, आहे कुठे सई? ती नचिकेतकडे गेली आहे ना. आता त्या कांगारूकडे आत्ता कशाला पाठवलीत तिला? अहो मी बापडी कोण पाठवणार, तुमचंच काम करायला गेली आहे. आता माझं काय काम? अहो आपल्याकडे कुठे संगणक आहे म्हणून गेली आहे नचिकेतकडे. नाही तसं असेल तर काही हरकत नाही. पैसे खर्च केल्याशिवाय कामं होणार असतील तर होऊ देत ना. माहीतच होतं मला. काय? नाही काय नाही. अगं कल्पना तूप वाढे ना वरण भातावर. हो हो. म्हणजे तू नाटक केलंस मला माझ्याच भाषेत समजवण्यासाठी. ठीक आहे मान्य आहे. पण एक फरक आहेच. काय? निरंजन खोटा होता पण तुझ्या त्या छायाचित्रातली गॅब्रिएला तर खरी आहे ना. हो खरी आहे. बट ती जस्ट माझी फ्रेंड आहे, दॅट्स इट. ती तुझी फक्त मैत्रीण आहे तर मग तिने ते छायाचित्राखाली असं का लिहिलं होतं? ते मीच सांगितलं तिला लिहायला. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिला बोललो की माझी थोडी हेल्प कर, तिने केली. सिम्पल. खरंच ना? आय स्वेअर. तिला कॉल केला. आय आस्क्ड हर टू पोस्ट अ पिक्चर ऑफ अस टुगेदर. छान एक कॅप्शन टाक रोमॅन्टिक वाली आणि मला टॅग कर. आय न्यू इट रिच आहे बघणार. आणि तिने तेच केलं. तुला सांगितलं बघून. नचिकेत ती फक्त तुझी मैत्रीण आहे ना, आणखीन काही नाही ना? डोंट वरी. आणखीन काही फक्त तू आहेस. बाकी सगळ्या नुसत्या फ्रेंड्स आहेत. आणखीन किती मैत्रिणी आहेत रे तुला? खूप आहेत. हो ना, वाटलंच होतं मला. बस अरे रिलॅक्स. आय वॉज जस्ट किडिंग. ओके. आता प्लीज माझ्यावर रागवू नको. 2 दिवस आपण खूप त्रास दिला एकमेकांना. आता फक्त प्रेम द्यायचं. हो ना. चल मी निघते. साई, प्रेम म्हणलं की सारखी निघून का जाते तू? कारण अगदी खरं सांगू. येस. नचिकेत, मला ना हे घर अगदी माझ्यासारखं वाटतं, माझ्या घरासारखं वाटतं. हल्ली जावंसच वाटत नाही या घरातून. हे घर काय? हे घर आणि त्याचा ओनर दोन्ही तुझंच आहेत. हो ना. मग आण ना लवकर मला लग्न करून या घरात. त्याच्यासाठीच मी इंडियात थांबलोय ना. देशपांड्यांची सून करायचं तुला. अँड दॅट विल हॅपन सून. नेहमी सारखा अत्यंत वाईट होता हा. पण तू हसली ना. हो हो, हसले हसले हसले. चल मी निघते आता. हा सई सई सई, एकदा म्हण ना. काय? आय लव्ह यू. एकदा म्हण ना प्लीज. नचिकेत, खाली वाग ना थोडं. तू किती उंच आहेस. नचिकेत, नचिकेत, I hate you. I love you too, Sai. आप्पा तुमच्याकडे कॅल्क्युलेटर
मराठीत त्याला गणकयंत्र असं म्हणतात. हो तेच ते. पण आहे का तुमच्याकडे? पण काय रे, तुला कशाला हवंय गणकयंत्र? अहो माझं गणित खूप कठीण आहे ना, म्हणून ते गणकयंत्र वापरलं की होऊन जाईल पटकन. अरे पण त्याच्याकरता गणकयंत्र कशाला हवंय? तुझ्या काकाला आणि बाबाला विचार, त्यांना सगळे पाढे पाठ आहेत. लहान असताना पाढे आणि पर्वता म्हटल्याशिवाय त्यांना जेवायला मिळत नव्हतं. हो रे हो, अनेकदा आप्पांचा मार पण खाल्लाय. मग प्रसन्ना, त्याला 9चा पाढा म्हणून दाखव. नऊचा काय? काका काका थांब थांब थांब. 9चा पाढा खूप सोपा आहे. तू 19चा पाढा म्हणशील का? 19 एके 19, 19 दुने 38, 19 त्रिक 57, 19 चौक. आप्पा नाही आठवत आहे. बरोबर आहे रे. अरे कसं आठवणार? छोट्या छोट्या हिशोबांसाठी तुम्ही तिकडे दुकानात ते यंत्र वापरता, बुद्धीला मुळी ताणच देत नाही. कसं आठवणार? जा अभ्यास कर, जा चल. संगणक वापरतायत, गणकयंत्र वापरतायत, बुद्धी घाण ठेवायची. हॅलो. सुप्रभात श्रीयुत देशपांडे. गुड मॉर्निंग मिसेस देशपांडे. अजून मिसेस देशपांडे झाले नाहीये मी. आय नो, होशील. आणि माझ्या मनात तर झाली ना ऑलरेडी. काय आवडलं नाही तुला? साऊंड्स गुड ना? सई नचिकेत देशपांडे. खूप आवडलं, पण ते कधी होईल माहित नाही ना अजून. होईल होईल. आपल्यासाठी तर ते झालंय. द ओनली थिंग इज द वर्ल्ड डझंट नो. हो, पण ते खूप मोठं काम आहे. ते मी करतो ना, तू कशाला काळजी करते? बरं चल लवकर उठ, आता कार्यालयात जायचं असेल ना. येस. पण सई, माझी झोपच उडत नाही. तू ये ना मला उठवायला. गप्प बस ना चिके. गप्प काय बस? आता असं मला छान तुझ्या हातचा चहा मिळाला ना, माझा असा डे खूप छान स्टार्ट होईल. म्हणजे मी तिथे यायचं, वेळात वेळ काढून तुझ्यासाठी चहा करायचा, आणि तुला थोडी वेळ आहे माझ्यासाठी. पण मी काम करत असतो ना. तुला वेळ नाहीये माझ्यासाठी, मग मला ते निरंजन सारख्या व्यक्ती आणाव्या लागतात. फर्स्ट ऑफ ऑल, बिंडोक रिचाचं काहीतरी ऐकून असं काही करू नको. अँड फ्रॉम नाव ऑन मी तुझ्याकडे लक्ष देणार आहे. ऑल माय कॉन्सन्ट्रेशन विल बी ऑन यू. हो, पण माझ्यामुळे कामाकडे दुर्लक्ष करू नकोस. वा, दिस इज गुड. मी काम केलं की तू म्हणते माझ्याकडे लक्ष नाही, तुझ्याकडे लक्ष दिलं की तू म्हणते कामाकडे लक्ष दे. तू हसू नकोस आई. मग काय करू? आय लव्ह यू म्हण मला. ते आज तरी म्हण यार सई. खरंच म्हणू? प्लीज. नचिकेत, आवर जा लवकर. आय लव्ह यू नचिकेत. मला खरंच खूप आवडतोस तू. आपल्या नवीन दुकानासाठी ना जुन्याच ठिकाणी माल बनवून गाड्यांनी आपण तिथे पोहोचूया आप्पा. हो, पण इतक्यात नवीन गोदाम घ्यायची काही एक गरज नाहीये. हो, पण सदा आणि गीताताईंच्या जोडीला काही कामावर माणसं ठेवूया का त्यांचेच पगार वाढवून देऊया? 2 माणसं ठेवा त्यांच्या मदतीला. आणि हो, दुकानाचं उद्घाटन कधी आहे? आता पुढच्याच आठवड्यात करू आप्पा. तुमच्याच हस्ते आहे. घ्या घ्या चहा घ्या. घ्या ग मानसी. नाही तुम्हाला नाही. वा, नवीन दुकानाची जोरदार तयारी सुरू दिसते. हो. दुकानाचं उद्घाटन माझ्या हस्ते करा असं म्हणतायत मुलं. हो, मग दुसरं कोण करणार आहे? तुम्हीच करा. हो. नाही,
या वेळेला दुकानाचं उद्घाटन तुमच्या हस्ते होणार. कारण इतकी वर्ष टोमणे ऐकून ऐकून एवढी प्रगती झाली आहे ना माझी. या सगळ्याचं श्रेय तुम्हालाही द्यायलाच हवं. अरे प्रसन्न, जरा मला आई भोवळ येते. बघितलंस ना प्रसन्ना, हा इथल्या इथे सिद्ध झालं आयुष्यभर मी किती टोमणे खाल्लेत ते. पण आप्पा, तुम्ही आणि आई एकमेकांना छान समजून घेता. नाही, त्यांचं काय माहिती नाही, पण मी अगदी छान समजून आहे यांना. बघितलंस ना, अजून एक टोमणा. ये 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 सई ये. अगं सई, त्या कांगारूच्या संगणकावर आपली माहिती टाकणार होतीस ना, झालं का ते काम? नचिकेतच्या संगणकावर? अगं ह्यांच्या कामासाठी गेली होतीस ना. अच्छा, ते काम का? ते हा. काम झालं आजी. म्हणजे बऱ्यापैकी झालंय. हा. थोडं बाकी अजून. अगं मग कर लवकर. हो हो, करते करते. चला आम्ही निघतो आता. नवीन दुकानाची कामं पण आहेत. हो, निघा निघा आता निघा. आई, मी दुपारी जरा थोडी उशिरा येईन. अगं तू काळजी करू नकोस, मी चिनूला जेवायला वाढीन. ना हो. नचिकेत, या मला जरा एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. ओके, गो हेड. त्या केतकरांना अनेकदा सांगूनही ते सुधारतच नाहीयेत. काय काय झालं म्हणजे व्हॉट हॅपन्ड एक्झॅक्टली? त्यांच्याशी एक तर नीट कम्युनिकेशनच होत नाहीये माझं. आपल्या मेल्सना ते कधीही वेळेत रिप्लाय करत नाहीत. अत्यंत जुनी कार्यपद्धती आहे त्यांची. मला खूप जड जात आहे त्यांच्याशी जुळवून घ्यायला. माझ्याशी घ्या ना जुळवून. एनिवे, व्हॉट डू यू सजेस्ट देन? मी जरा स्पष्टच सांगते, मला वाटतं त्या लोकांबरोबर काम नको करायला. नाही मिस झंजणे, आपण असा डिरेक्टली असा डिसिजन नाही घेऊ शकत आपण. वी आर बाइंडेड बाय कॉन्ट्रॅक्ट. पण त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे लिहिलंय ते पाळलंही गेलं पाहिजे ना. तुम्ही सांगून बघा ना. तुम्हाला काय वाटतं, मी सांगितलं नसेल का त्यांना? त्याचा काहीही उपयोग नाहीये. ते केतकर ना पालथ्या गड्यावर पाणी आहेत. मी एकदा सांगून बघू का? मी माझ्याच कॉलनीत राहतात ते. तुमच्या कॉलनीमध्ये राहतात म्हणून तुमचं ऐकतील असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही तुमचं काम करा ना. मी आणि नचिकेत बघून घेऊ काय करायचंय. मिस झंजणे, मी एकदा फायनल बोलून घेतो त्यांच्याशी. ओके, प्लीज. या, मी जरा फ्रेश होऊन येतो. एक्सक्यूज मी. मला ह्याची एवढी आठवण येते आणि हा एकदा कामात बुडाला की बुडालाच. मोबाईल सोबत नसला की कामावर फोकस होता, ही फॅक्ट आहे. तुझ्या कार्यालयाचा मला खूप राग येतो, कारण तिथे गेल्यावर तू मला विसरून जातो. ओ गॉड, परत चिडली माझ्यावर. काय झालं सई? असा का मेसेज पाठवला तू? नचिकेत, अरे आधीच आपणमुळे आपल्याला नीट भेटता येत नाही. त्यात तुला नोकरी लागल्यापासून तर वेळच मिळत नाही आपल्याला.
आय अंडरस्टँड सई. नाही नचिकेत, आपल्याला म्हणावा तसा वेळ नाही मिळत रे. आपलं भेटणं बोलणं किती कमी झालंय जाणवतंय का तुला? मला तुझी खूप आठवण येते रे. या बट मी काय करू सई? यू टेल मी. मला वेळ मिळतो तेव्हा मी करतो ना कॉल तुला. सई मी सुद्धा तुला खूप मिस करतोय. मी सोडू का जॉब सई? नाही, तू काम सोडावंस अशी माझी इच्छा नाही आहे. नाही मी तसं करू शकतो सई, बिकॉज मी इथे या कामासाठी नाही थांबलो, मी तुझ्यासाठी थांबलोय. सो आय कॅन लिव्ह द जॉब. नको नको, असं काही करू नकोस. मला जे काही वाटतं ते फक्त मी मोकळेपणाने सांगितलं तुला. मला कळतंय. आय मीन आय कॅन अंडरस्टँड व्हॉट यू आर गोइंग थ्रू. ही परिस्थिती नाही बदलता येणार नचिकेत. काही दिवस होईल त्रास, पण नंतर होईल सवय. सई प्लीज प्लीज तू असं बोलू नको ना, मला वाईट वाटतं खूप. तू वाईट नको वाटून घेऊस. हां, जे आहे ते आहे. बरं तू काम कर, मी ठेवते. ऑलराईट, बाय बाय. काय सोल्युशन काढता येईल याच्यावर?